लोकसभेच्या निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना आता प्रशासनाच्या वतीने जे मतदान यंत्र या ठिकाणी निवडणुकीसाठी वापरले जाणार आहे त्या मतदान यंत्राची सेटिंग, त्याचबरोबर चेकिंग आणि त्यावर चिन्ह लावण्याचं काम आता या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी उमेदवारांच्या जे काही प्रतिनिधी आहेत त्यांच्या प्रत्यक्ष हजेरीमध्ये या ठिकाणी ही काही जे काही यंत्र आहेत या यंत्रांची तपासणी केली जात आहे. या यंत्रांच्या मध्ये जे काही चिन्ह आहेत हे चिन्ह या ठिकाणी लावले जात आहेत. ज्याच्या ज्या चिठ्ठ्या आहेत त्या लावल्या जात आहेत आणि यंत्र हे या ठिकाणी चेकअप केले जात आहे. संपूर्ण 19 प्रभागातील या मतपेट्या आहेत आणि या मतपेट्यांमध्ये या ठिकाणी आता चिन्ह लावण्याचं काम आणि त्या मतपेट्या उमेदवारांच्या प्रतिनिधी समोर या ठिकाणी चेक करण्याचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी यंत्र हे चिन्ह लावल्यानंतर सील करण्यात येतील. त्यानंतर मतदानाच्या दिवशी याच यंत्रांवर या ठिकाणी मतदान होणार आहे. त्यानंतर मतमोजणी होणार आहे. त्यामुळे पारदर्शकपणे या ठिकाणी महापालिकेच्या प्रशासनाच्या आणि निवडणूक आयोगाच्या प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी चिन्ह लावण्याचं आणि मशीन सेटिंग करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. मनेश मासुळे, टीव्ही9 मराठी, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.